पंच मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेला. एका बाजूला आपण पाहत आहेत महेंद्र पाटील सर आणि दुसऱ्या बाजूला संजय मेहरा सर मॅन फ्रॉम नाला सोपारा आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील सर मॅन फ्रॉम भाईंदर. हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत. पहिला चेंडू स्ट्राईक नंबरती यज्ञेश्वरजी पाटील. पहिल्या चेंडूला फिरकावलाय, फटका तिथे फसला जाईल की काय, मोठा फटका खेळायचा होता आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज यज्ञेश्वर पाटील यांच्या इनिंगला समाप्ती. विकेटचं पतन, खेळाडू बाद गॉन. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. मोठ्या फटक्याच्या आवाक्यामध्ये गेले, प्रॉपरली कनेक्शन तिथे करू शकले नाहीत. मात्र खूप चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला होता. पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये हरेश्वर पाटील सध्या दाखल होत आहेत. लकी नंबर 25-25 आपण हरेश्वर पाटील यांचा पाहू शकतायत. त्यांच्या जोडीने असतील विजय पाटील, घासकोपरी गावातील आणखी एक लिजन खेळाडू आहेत. नेहमीच खूप चांगली मेहनत या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने या येत्या 4 ते 5 दिवसामध्ये घेतली गेली या मैदानावरती. आणि एक सुसज्ज मैदानावरती आपण ही दमदार स्पर्धा सध्या पाहू शकतायत. आज अनेकांचे वडील मैदानाच्या आतमध्ये खेळतात, अनेकांची मुलं मॅचला पाहतात, अनेकांच्या आज पिताश्री, अनेकांच्या आज आपण पत्नी देखील या मैदानावरती मॅचचा आनंद घेताना सध्या महिला कक्षाच्या माध्यमातून त्यांना पाहू शकतात. पुढील बॉल विजय पाटील साठी हा बॉल आहे. ड्राईव्ह केला, तिथे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला भेटत. एक चेंडूवरती मोठा फटका खेळल्यानंतर पुन्हा एकदा सावध रीतीने मात्र चेंडूला खेळतायत. सिंगलने खातं ओपन केलंय, श्री गणेश केलाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव. यानंतर कोपरी मास्टर विरार हा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटेल, जो श्री सत्यनारायण मास्टर कोपरीचा संघ आपण खेळताना पाहणार आहोत. एक महत्वाची लढत ती देखील मैदानाच्या आतमध्ये येईल. हरेश्वर पाटील तिथे होते, स्ट्रगल करत होते. धावचीची संधी मात्र निर्माण झाली होती. अंतिम मोमेंटला कॉल मध्ये चेंज केलं. यस नो वेट ह्या 3 गोष्टी तिथे मैदानाच्या आतमध्ये वापरल्या गेल्या आणि त्या पण पहिला खेळाडू आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचतायत. यानंतर होणारा सामना आपण 2 संघांच्या माध्यमातून पाहणार आहोत. घोडबंदर मास्टर आणि कोपरी मास्टर विरार या 2 संघांदरम्यान काटेकी टक्कर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. चेंडू फेकून झाले 3, धावसंख्या धावफलकावरती 1. पुढील बॉल हरेश्वर पाटील साठी बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक झालाय. हवेमध्ये बॉल, खेळाडूने इथे खूप चांगला झेल टिपलाय. आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता होती आणि खेळाडू बाद होत आहे. धक्का लागतोय श्री गणेश. मंडळाचे जे नियम आहेत ते सर्व खेळाडूंना माहीत आहेत. त्यामुळे जे मंडळाचे काही नियम असतील, अधिकार असतील, त्याच्या नियमाप्रमाणे आपण मैदानाच्या आतमध्ये सर्वांनी खेळ दाखवायचा आहे. कारण की सर्व काही गोष्टी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. 6 खेळाडू बाद झाल्यानंतर 7वा खेळाडू असेल जो तुमचा 35चा मैदानाच्या आतमध्ये जाईल, याची सर्वांनी माहिती घ्या. पुढील बॉल बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक खेळलाय. बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरला तिथे भेदत होता. विजय पाटील या खेळाडूला पण तिथे खेळताना पाहिलं. खूप चांगला स्ट्रोक सिलेक्शन. 1 धाव आपल्याला पाहायला भेटत आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगल वरती सध्या खातं ओपन केलं गेलंय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 2 धावा. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला संजय मेहरा सर मॅन फ्रॉम नाला सोपारा आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील सर मॅन फ्रॉम आपण पाहू शकतात भाईंदर. हे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं काम करतायत. बिगिट करायचा होता, प्रॉपरली कनेक्शन करू शकले नाही, तर निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपले गेलेत. पहिल्या षटकामध्ये श्री गणेश घासकोपरी मास्टर 40+ संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर संगीत आणि येऊयात मॅचच्या दिशेने.
धावपलकावरती धावा सध्या जर आपण पाहिला तर धावसंख्या धावपलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 2 धावा. गोलंदाज येतात गोलंदाजी मार्क्स वरती. खारीगाव मास्टर संघाच्या वतीने आपण गोलंदाजी मार्क्स वरती सध्या पाहू शकता जयेश बागवे. एज आपण पाहतात 35 वर्षावरील हा खेळाडू आहे जो दुसरं षटक हाताळू शकतो. ही नियमावली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाची. जयेश पहिला चेंडू ड्राईव्ह चांगला केलाय, कव्हर मध्ये आहे, 3 फील्डला बॉलने बीट केला, बॉल चाललाय दन करत. तिथे मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. 2 धावा पाहायला भेटतात. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेक आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. या 2 धावसंख्या धावफलकावरती 4. घासकोपरी मास्टर विरारच्या वतीने हे दमदार शानदार आयोजन आपण सर्वजण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. NST लाईव्ह संपूर्ण श्रवणचित्र या स्पर्धेची टिपण्याचं काम करतायत. यावेळचा बॉल नो बॉल आहे, खूपच बाहेर आहे. पंचाने लगेचच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. महेंद्र पाटील सर नो चेंडूचा इशारा करतात. या चेंडूवरती धावसंख्या 9 चेंडूने मात्र पुढे जाऊन पोहोचले असताना टीमची टोटल धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचतात 5 धावा. यावेळी बॉलला मात्र उडवलाय, हवेमध्ये बॉल आहे, मिस्टामिंग स्ट्रोक झालाय. 1 रन तिथे कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत आहेत आणि 2 धावा अगदी वेगाने रनिंग बिटवीन द विकेट मात्र या 2 धावा कंप्लीट करतायत. संदीप एका बाजूला आपण पाहता संदीप पाटील, दुसऱ्या बाजूने विजय पाटील. घासकोपरी गावातील 2 धुरंधर खेळाडू आहेत. मात्र विजय पाटील या खेळाडूचा फिटनेस जर पाहिलं तर अगदी खूप चांगला पाहायला भेटतो. नेहमीच क्रिकेटवरती प्रेम आहे या खेळाडूचं आणि आज त्यांच्या बॅट मधून आपल्या गावातील सर्व प्रेक्षकांना मनोरंजन करण्याचं काम देखील ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. धावपलकावरती धावा 7. राईट ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल. यावेळी ब्रिकावण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला मात्र खेळून काढलाय. 1 धाव तिथे पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. संदीप पाटील या खेळाडूला जर पाहिलं तर अगदी मॅरेथॉनची आठवण तिथे ते मात्र करून देतात. मॅरेथॉन प्रमाणे ते मैदानाच्या आतमध्ये धावत आहेत. संघासाठी मित्रांनो 1-1 धाव खूप महत्वाची आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून 1-1 धावेला शेवटी झगडावं लागतात. तोच प्रयत्न सध्या श्री गणेश घासकोपरी मास्टरच्या वतीने होत आहेत. धावपलकावरती धावा 2 ने पुढे जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 9 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. 5 ओव्हरची मॅच आहे. धावसंख्या 9 धावा. विजय पाटील एका बाजूला आपण पाहतात मिस्टर संदीप पाटील. खारीगाव मास्टर हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतात आणि दुसऱ्या बाजूने कॅप्टन आहेत खारीगाव मास्टर संघाचे गिरीश पाटील जे कर्णधार पद भूषवत आहेत. तर श्री गणेश घासकोपरी संघाच्या माध्यमातून कॅप्टनची भूमिका बजावली सुनील पाटील या कर्णधाराला आपण पाहिलं होतं. हरीश्वर पाटील, राजेश योगी यांना आपण पाहू शकतायत. जे कोपरी मास्टर विरारच्या वतीने आपल्याला खेळताना पाहायला भेटेल. प्रभाकर ओगे, संजय ओगे, हरिश्चंद्र पाटील, त्यानंतर शशिकांत पाटील यासारखे खेळाडू नमन ओगे आपल्याला पाहायला भेटेल पुढील मॅच मध्ये. बिडकावलाय, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑनला, त्याने टिपलाय सहज झेल आणि विजय पाटील यांच्या इनिंगला समाप्ती लागत असताना श्री गणेश घासकोपरी संघाला लागतोय आणखीन एक महत्वाचा धक्का. गॉन. व्यासपीठावरती आदरणीय जनार्दन पाटील साहेब, आदरणीय सन्मान्य मनोहर पाटील साहेबांना आपण पाहू शकताय. तर रामा पाटील साहेब सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांच्या जोडीने आपण आदरणीय देबा म्हात्रे साहेबांना देखील आमच्या व्यासपीठावरती पाहू शकतायत. त्यानंतर आपण सर्व मान्यवर अगदी या मॅचचा आनंद घेत असताना आपण आपल्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने पाहू शकतायत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 9 धावा. अनेक वेळा आपण आपल्या खेळाडूंना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या तर पाहिलंय. मात्र आज आपल्या संघाच्या माध्यमातून आपल्या गावासाठी खेळताना पुन्हा एकदा आपण घर राईट ओव्हर द विकेटने जयेश गोलंदाजी मार्क्स वरती. नवीन गेलेले खेळाडू सचिन एक दमदार खेळाडू आहे. त्याच्या समोर असतील एका बाजूला आपण खेळाडू पाहतायत संदीप. यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून चाललाय. चेंडू दंदन करत चेंडू सीमा रेषे पार गेलाय. पंचांचा सिग्नल यूज अँड मॅक्झिमम चौकार तिथे आपल्याला पाहायला भेटतो. 4 धाब्यांचा येतोय मोठा फटका. चौकार.
तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वनदेवी आई माझे वनदेवी आई नशिबाची साथ येऊ द्यात मात्र मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी होणं सध्या श्री गणेश घासकोपरी संघासाठी खूप महत्वाचं आहे. चौकार देखील आलाय मैदानाच्या आतमध्ये, प्रेक्षकाकडून टाळ्यांचा आवाज देखील आलाय. ब्रिकावण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खूप चांगला स्ट्रोक तिथे कळलाय. एक रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सचिन वेगाने धावतायत यानी की इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण सध्या धावफलकावरती पाहिली ना तर जाऊन पोहोचतात या 2 ने संघाची धावसंख्या 15 धावा. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीस आपण हे ऐतिहासिक मैदान पाहताय. 2 षटक खेळ संपला गेला. 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 1 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जाईल. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये जाणार आहेत. मैदानी भिडली बघा सुंदर अशी ही जंग आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग मैदानी भिडली बघा सुंदर अशी जंग आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग सारे खेळाडू हो दमदार सारे खेळाडू हो दमदार घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. चला पंच आम्हाला वेळ दर्शवतात. भरपूर वेळ जातो मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ जाणार नाही आपण सर्वांनी काळजी घ्या. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत. 2 संघांदरम्यान आपण हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 15 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उमेश पाटील यांना सध्या आपण गोलंदाजी मार्क्स वरती पाहू शकतायत. स्ट्रायकर वरती बॅट्समॅन असतील सचिनने देखील खूप मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतल्यात. आयोजन कमिटीच्या वतीने 4 ते 5 दिवसामध्ये खूप चांगलं काम सचिन याने देखील केलं. कालच्या दिवसातील एक संकल्पना आजच्या दिवसामध्ये जो केक कटिंग सेलिब्रेशनचा जो कार्यक्रम होता तो नक्कीच सकाळच्या दिवसामध्ये आम्ही शेवटच्या अंतिम सत्रामध्ये आखला होता आणि आज तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटला. सचिन स्ट्रायकरवरती आहेत. उमेश येतात गोलंदाजी मार्क्स वरती. उमेश पाटील राऊंड विकेटने मारा करतील. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन सचिन. खूप चांगला खेळ आपण पाहू शकताय. पुढील बॉल सचिन साठी बॉल होता. लेग स्टंप वरती बॉल मात्र इम्पॅक्ट करताना पाहायला भेटतात. पंचांकडे किती दात तर मागतायत. 1 धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल करत होते मात्र पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. संजय मेहरा सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय तो मात्र लेग बायचा आणि या लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या सध्या पण धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 16 धावा. खूप चांगली सुरुवात तर मैदानाच्या आतमध्ये केली गेल्यात घासकोपरी संघाच्या माध्यमातून. जरूर 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतले, 3 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतले तरी देखील खूप चांगली स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये. ब्रेकवण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल निघून येतो सरळ लॉंग ऑन मध्ये. खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला भेटतात. 1 तर कंप्लीट केले गेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी कॉल देत होते मात्र एकाच धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आदरणीय सन्माननीय रमाकांत पाटील साहेबांच्या माध्यमातून एक पारितोषिक येत आहेत. सुनंद पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. सचिन याच्या बॅटमधून 2 षटकार येतात तर 2000 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. बॅटची एज आहे. चेंडूला कळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गलीला बीट करून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आहे तिथे बॉल थांबेल का? 2 तर कंप्लीट झाल्यात. प्रयत्न तिसऱ्या धावेचा करतायत आणि ते जर पाहिलं ना तर 3 धावा वेगाने रनिंग बिटवीन द विकेट मात्र करत असताना आपण या 2 खेळाडूंना पाहू शकतायत. 3 धावा येतात. 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. सुनंदा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून अगदी पारितोषिक ठेवलं गेलंय. सचिन पाटील यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. 2 षटकार मारले तर 2000 रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा होऊ शकतात. पुढील बॉल राऊंड विकेटने
कळण्याचा प्रयत्न होता, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, अँगलने बॉलला मात्र बाहेर घेऊन जात आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. डॉट बॉल येतो, डॉट बॉलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. या षटकातील आतापर्यंत चेंडूचा आपण विचार केला तर चेंडू फेकून झाल्यात ते मात्र 4 आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या मात्र 20 धावा. प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये करतात मोठा फटका खेळण्याचा, मात्र प्रॉपरली टायमिंग अजूनही बॅटमध्ये होत नाहीत. स्ट्राइक एंडला बॅट्समॅन संदीप. यावेळी लोवर फुलटस बॉल आहे, गॅप मध्ये पाठवलाय, बॉल चाललाय, डीप स्क्वेअर लागला, दंदन 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 करत सीमा पार येतोय संदीप पाटीलच्या बॅट मधून निघणारा दर्जेदार चौकार. आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर शानदार. खरंच म्हटलं तर घासकोपरी गावातील ह्या मास्टरच्या स्पर्धेमध्ये अगदी रंगलाय मास्टर चषक. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन संपूर्ण आयोजन कमिटीने केलंय. बॅकफुटला जाऊन आणखीन एक बॉल, खूप चांगला फटका, तिथे मात्र इंटेलिजन्स स्ट्रोक तर कळला गेला. खेळाडू वेगाने येतात मिड विकेट मधून, 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न संदीप, भाग मिल्का भाग, हेच मैदानाच्या आतमध्ये सध्या दर्शवतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना धावफलकावरती धावा 2 ने जाऊन पोहोचतायत त्या 26 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपले गेलेत. ड्रिंक्स ट्रॉली सध्या मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये होईल. 3 ओव्हर मध्ये रन आहेत 26. एक छोटासा ब्रेक घेऊयात, ब्रेक मध्ये ऐकूयात सुमधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. डीजे तर्पण. सत्यनारायण मैदानावरती संघ एकमेकांना भेटती, अटीतटीच्या होती लढती, एकमेकांवरी भारी पडती. सत्यनारायण मैदानावरती संघ एकमेकांना भेटती, अटीतटीची होती लढती, एकमेकावर भारी पडती. सामना बघाया रसिक जन झाल्यात सारे दंग. 40 वर्षावरील खेळाडू खेळा कटी उतंग. सामना बघाया रसिक जन झाल्यात सारे दंग. 40 वर्षावरील खेळाडू खेळी करती उतंग. माती चौकार षटकार, माती चौकार षटकार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर शानदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर शानदार. ड्रिंक्स ट्रॉली आमच्या मैदानाच्या बाहेर येऊ द्यात. सो सुनीता पाटील मॅडम यांच्या सुनंदा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. घासकोपरी संघाच्या माध्यमातून कुठल्याही खेळाडूने 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले तर त्यांच्यासाठी पारितोषिक आपल्याला पाहायला भेटते. ते मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर याच मैदानावरती आणखीन एक स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. दिनांक 7 मार्च ते 11 मार्च असं आपण 5 दिवसांचा क्रिकेटचा रणसंग्राम, 1 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. 7 एप्रिल आपण ती स्पर्धा पाहणार आहोत. ज्याप्रमाणे 7 ते 11 एप्रिल असा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटेल. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या माध्यमातून आदरणीय प्रभाकर ओगे साहेबांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून कैलासवासी यादव भालचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ती स्पर्धा या मैदानावरती ऑर्गनायझिंग आयोजन केली जाईल. तर त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण रोज 8 संघ, प्रत्येक दिवशी फक्त 8 संघ असणार आहेत. लिमिटेड संघ, 6 षटकांचे सामने, हे फॉर्मॅट आपल्याला त्या मैदानावरती या मैदानावरती पाहायला भेटणार आहेत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्क्स वरती येत आहेत मिस्टर आदेश पाटील. स्ट्राइक वरती सचिन आहे. सचिन साठी एक पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जर मारतायत
तर सुनंदा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा पारितोषिक खास करून सचिन पाटील या खेळाडूसाठी असणार आहेत. आणि बाकीचे खेळाडू जर कुठलाही खेळाडू जर मारतोय तर 1000 रुपयाचा पारितोषिक बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी असणार आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज रेडी होत आहेत आदेश पाटील. स्ट्रायकरवरती सचिन पाटील. भरपूर वेळा या खेळाडूला मी जवळून पाहिलं, खूप चांगली तो बॅटिंग करत असतो. आज संघासाठी करावा लागेल. पहिला बॉल फुल टस आहे. पंचाने नो बॉल बिमार घोषित केलाय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला भेदत. नो +4 एकूण 5 धावा. मैदानी भिडली बघा सुंदर अशी जंग. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार. थँक्यू. खूप चांगला फटका तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटला. मी कौतुक केलं ना या खेळाडूचं सचिन पाटीलचं की ज्याच्याकडे क्षमता आहे, मैदानाच्या आतमध्ये आपला घेर चेंज करू शकतोय आणि त्याने आपला घेर देखील चेंज केला. धावसंख्या 31. यावेळीचा बॉल बॅटची इनर एज होती, खालची एज होती. मात्र खेळाडू आता तिथे काय घडेल मैदानाच्या आतमध्ये तर धावचीच्या स्वरूपाने बाद होत आहेत. पंच पाहूया कुठल्या खेळाडूला इथे मात्र घोषित करतायत. तर सध्या संदीप पाटील या खेळाडूला मात्र घोषित केलं गेलं बादच्या स्वरूपाने. संदीप पाटील बॅक टू डग आउट गॉन. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार. सारे खेळाडू हो दमदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 21 धावा. खारीगाव मास्टर संघाचं देखील आम्ही वर्णन करू. जय मल्हार खारीगावचा संघ आहे. गिरीश पाटील सध्या कॅप्टनची भूमिका बजावतात. संतोष राऊत, उमेश पाटील, विशाल पाटील असतील, प्रकाश पाटील, हेमंत राऊत, संजय पाटील, जयेश बागवे, आदेश पाटील, जयेंद्र पाटील आणि दिग्विजय पाटील हे सर्व खेळाडू आपण या संघाच्या माध्यमातून पाहू शकतायत. तर दुसऱ्या बाजूने श्री गणेश घासकोपरी संघाच्या माध्यमातून डबल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विजय सध्या दाखल झालेत. विजय पाटील आपण पाहतायत. विजय हरिचंद्र पाटील. फुल टच बॉल आहे. बॉलला मात्र भिरकावलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये. दणदण करत निघून जाईल का? क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. बॉल मात्र सीमा पार. विजय पाटीलच्या बॅट मधून चौकार. एकमेकांवरी भारी पडती. सत्यनारायण मैदानावरती संघ एकमेकांना भिडती. थटीची होती. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये घासकोपरी संघाने अगदी आपला गेट चेंज केलाय. ज्याप्रमाणे ते मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतायत. खूप चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं हे ऐतिहासिक मैदान. ऑफ टाइमच्या बाहेरून चेंडूला कळण्याचा प्रयत्न. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात. सचिन वेगाने धावतात तिथे. दुसऱ्या बाजूने विजय देखील खूप वेगाने रनिंग करतायत. संघासाठी आज एक धाव खूप महत्वाची आहे आणि एक धाव महत्वाची घेत असताना पण या 2 खेळाडूंना पाहतात. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती लगावले गेल्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा. संपूर्ण घासकोपरी गावातील ग्रामस्थ या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं आम्ही स्वागत करू पुन्हा एकदा. आकुडदब्याचा बॉल आहे. त्या बॉलला कळलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करताना बॉल निघून जाईल का? मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षण तिथे झालंय. 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या सध्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र ऍड होईल आणि जाऊन पोहोचेल त्या मात्र 39 धावा. 2 धावा तर तिथे येत आहेत. धावसंख्या 39. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा लोअर पुलटस बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड सरळ बॅट निकळलाय. व्ही शेप मध्ये खूप चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. गिरीश पाटील संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी या बॉलला फील्ड करत असताना 2 धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या सध्या आपण धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 41 धावा. पुढील बॉल
सरळ बॅटने पुन्हा एकदा खेळला व्ही शेप मध्ये चांगला फटका आहे बॉल मात्र क्षेत्ररक्षकाने खूप चांगला एफर्ट लावला तिथे संजय पाटील या खेळाडूला आपण पाहिलं फिल्डिंग करत असताना धावपलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर लगावल्या जात असताना टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचतायत षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत 4 आणि धावसंख्या आहे 43 धावा श्री गणेश घासकोपरी मास्टर विरार या संघाची एक ब्रेक घेऊयात ब्रेक मध्ये ऐकूयात सुमधुर संगीत थँक्यू डीजे आपण ऑपरेटिंगची भूमिका सध्या तर पण पाटील यांना पाहू शकतायत श्री सत्यनारायण मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून उभारलं गेलेलं हे शामी आणि सध्या आपण सर्वजण पाहत आहेत 2 षटकार येतात तर सुनंदा पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल सचिन पाटील या खेळाडूला पहिला बॉलला उडवलाय फटका खूप चांगला आहे बॉलला पाठवून दिलं जाईल सरळ बॉल सीमा पार सचिन पाटीलच्या बॅट मधून येणारा क्वालिटी दर्जाचा षटकार टी फॉर टायमिंग टी फॉर टेक्निक टी फॉर टेम्परामेंट ह्या तीनही गोष्टी मात्र योग्य आपल्याला पाहायला भेटल्या सचिन पाटीलच्या बॅट मधून आणि या आणखीन एक षटकार येतोय तर हरेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये सुनंदा पाटील मॅडमच्या माध्यमातून 2000 रुपये म्हणजे एक षटकारासाठी 3000 उडवलाय समोरच्या दिशेने फटका खूप चांगला आहे बॉल येतोय लॉंग ऑनला खेळाडू लॉंग ऑफ मध्ये सध्या संजयला आपण पाहतायत एक कंप्लीट झाला दुसऱ्याचा प्रयत्न विकेट सॅक्रिफाईस करावी लागलेत खेळाडू विजय तर परततील तंबूच्या आसराला घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार घासकोपरी संघाच्या सुरुवातीला 50 धावा होत आहेत तर टाळ्यांचा आवाज येऊ दे 50 धावा या धावफलकावरती लागल्यात 2 षटकार येत आहेत मुकेश पाटील यांच्या माध्यमातून 5000 महेश पाटील यांच्या माध्यमातून 5000 यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून 5000 हरेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून 3000 सुनंदा पाटील मॅडमच्या माध्यमातून 2 षटकारासाठी 2000 म्हणजे जवळजवळ 15-20 हजार इथे बक्षीस आहे उडवण्याचा प्रयत्न होता मोठा फटका खेळायचा होता स्ट्राईक रोटेट करतायत दिलीप पाटील सध्या स्ट्राईक एंडवरती येत आहेत आणि धावा धावफलकावरती लगावल्या जात असताना 51 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय आमच्यापर्यंत खूप चांगली माहिती पोहोचवतात संजय मेहरा सर मॅन फ्रॉम नालासोपारा आणि दुसऱ्या बाजूला महेंद्र पाटील सर मॅन फ्रॉम भाईंदर खूप चांगलं काम करतायत चेंडू फेकून झाले 3 दिलीप पाटील या खेळाडूकडे टॅलेंट आहे या खेळाडूकडे प्रसिद्ध आहे भरपूर वेळा या खेळाडूने मोठे मोठे फटके खेळताना आपण याच मैदानावरती या खेळाडूला देखील पाहिलंय पाहूयात आज दिलीप पाटीलची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारे असेल ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन कट करतात बॉल चालला गलीमध्ये बीट करताना महत्वाच्या धावा येतात दिलीप पाटीलच्या बॅट मधून बॉल सीमापार जाईल का तिथे मात्र बॉलला स्टॉप केलं गेलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत सध्या 54 धावा 4 चेंडूचा खेळ संपला गेला धावसंख्या धावफलकावरती 54 धावा स्ट्राईक एंडवरती सचिन पाटील या खेळाडूकडे प्रसिद्धी आहे मी म्हटल्याप्रमाणे या खेळाडूकडे टॅलेंट आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवेल पारितोषिक अनेक आहेत मात्र या चेंडूवरती पाहूया षटकार येतोय का भिरकावला बॉलला हवेमध्ये बॉल आहे क्षेत्ररक्षक येतात त्याने सोडलाय झेल आणि इथे एक धाव आपल्याला पाहायला भेटतात 2 धावा कंप्लीट करतात सचिन आणि स्ट्राईक आपल्याकडे अगदी रोटेट ठेवतील 56 धावा अप्पक 56 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेल्या आहेत आता अंतिम बॉल असेल मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती किती प्रयत्न करतील इथून एखादा मोठा फटका चौकार षटकार की विकेट हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल अंतिम बॉल
उडवलाय डान्सिंग डाऊन द विकेटने बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफला खेळाडू आहे त्यांना बीट केलाय सचिन पाटीलच्या बॅट मधून येतोय हा शेवटच्या बॉलवरती एक दमदार चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या असताना 60 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत विजयासाठी जर आपण पाहिलं तर 61 धाब्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जाईल ह्या 61 धावा कुठल्या प्रकारे पूर्ण होतील हे आपण थोड्याच वेळामध्ये ऐकणार आहोत मात्र टॉस केला जाईल टॉस करण्यासाठी मी दोन संघाचे कॅप्टनना विनंती करतोय घोडबंदर परिसर मास्टर संघाचे कॅप्टन आणि कोपरी मास्टर विरार संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस का बॉसच्या दिशेने जोडायचं आहे तिथे टॉस का बॉस मधून आपल्याला अहवाल सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक दीपेशजी कंडी सर यांचा आवाज आपल्यापर्यंत तिथून ऐकू येणार आहे धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात 60 धावा 60 बनल्यात 61 बनवायच्या आहेत 61 आदरणीय सन्माननीय रमाकांत पाटील साहेबांना मी विनंती करू आपल्या शुभ असे तिथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल आदरणीय सन्माननीय रमाकांत पाटील साहेबांच्या शुभ असे टॉस होईल व्यासपीठावरती दीपेश भडजेंना आपण पाहू शकतात कालच्या दिवसामध्ये घासपाडा HDL चषकामध्ये त्यांची उपस्थिती लाभली होती आजच्या दिवसामध्ये ते या कोपरीच्या मैदानावरती घासकोपरी मास्टरची स्पर्धा अटेम्प्ट करतायत तर दोन संघाचे कॅप्टन मी पुन्हा एकदा विनंती करतोय घोडबंदर मास्टर आणि दुसऱ्या बाजूला असेल श्री सत्यनारायण मास्टर कोपरी हा संघ आपल्याला पाहायला भेटेल आदरणीय रमाकांत पाटील साहेबांचे शुभ असते तिथे आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत दोन संघाचे कॅप्टन पुन्हा एकदा या सत्यनारायण मास्टर संघाचे कॅप्टन आणि घोडबंदर मास्टर संघाचे कॅप्टन आपल्यापर्यंत जोडले जातील तोपर्यंत आपण डीजेच्या माध्यमातून एक छोटस घासकोपरी गावावरती रचलं गेलेलं हे सॉंग्स गीतकार बालू भोईर यांच्या आवाजामध्ये आणि रसिक जन सारी गाती हो गुणगान मास्टर कपन वाढवली आहे शान हुमली मैदानी ललकार हुमली मैदानी ललकार घासकोपरी गावात रंगलाई मास्टर नाणेफेकीचा कॉल तिथे होणार आहे तर दीपेश कंडी सर जोडले जात आहेत घोडबंदर परिसर मास्टर आणि कोपरी मास्टर असे दोन संघ असणार आहेत आदरणीय रमाकांत पाटील साहेब 60 डावा झाल्यात 61 धाब्यांचा टार्गेट पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली ती खेळाडू सचिन पाटीलची 20 बनवल्या संदीपने बनवल्या 13 धावा विजय पाटीलने बनवल्या 12 धावा विजयने बनवल्या 8 धावा यज्ञेश्वर पाटील शून्यावरती बाद झाले हरेश्वर पाटील शून्यावरती बाद झाले दिलीपने बनवल्या 3 धावा हे पहिल्या डावाचं अॅनालिसिस आपण पाहत आहेत तिथे दोन संघाचे कॅप्टन पोहोचत श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघ कॅप्टन आपण लवकरात लवकर या कारण की घोडबंदर मास्टर संघाचे कॅप्टन तिथे पोहोचले आहेत त्यामुळे विनंती करू आपण थोडंसं घाई करा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस का बॉस आहेत तिथे आपण लवकरात लवकर उपस्थित व्हा खूप दमदार आयोजन आदरणीय प्रभाकर ओगे साहेबांना आपण पाहतात माझे उपसरपंच आहेत ते कॅप्टन सध्या येत असताना निखिल ओगे यांच्या पण त्यांचे सुपुत्र पाहू शकतात प्रभाकर ओगे साहेबांचे नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय दोन संघांमध्ये एका साईडने घोडबंदर मास्टर्स संघ आपण पाहतोय तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतात श्री सत्यनारायण कोपरी मास्टर्स अशा दोन संघांमध्ये दोन्ही देखील संघांच्या माहितीसाठी आपण पाहू शकतात एका साईडने आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ असं मार्क केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने श्री गणेश संघ घासकोपरी दोनपैकी एक उच्चार आपल्या मुखामधून करायचा आहे कॉल कोणाचा असेल 40 द्या दोन्ही देखील संघांना श्री सत्यनारायण कोपरी या संघाचा कॉल या ठिकाणी जोर पाहायला मिळतोय नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी टॉस बॉक्स मधून नाणेफेकीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया संघाच्या नावावरती जरूर बघायला मिळालाय तो किस्सा देखील तुमच्यापर्यंत पोहोचवेन तर त्याच आपण या नाणेफेकीकडे वळूयात दोन संघांमध्ये आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत श्री गणेश असा उच्चार झाला आणि नाणेफेकीचा कौल जो एकंदरीत जिंकलेला आहे श्री सत्यनारायण कोपरी या संघाच्या माध्यमातून सर काय निर्णय सर हॅलो आपण फिल्डिंग आहे ना प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे प्रतिस्पर्धी संघाला 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील तरी पण कमीत कमी 40 रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू
नक्कीच कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळताना अप्रतिम आयोजन आणि नियोजन आणि या संदर्भात 40+ मधील एक खूप चांगलं क्रिकेट एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं कार्य करण्यात आलं. या आयोजन नियोजनाबद्दल 2 शब्द. खारीगाव संघाचे खेळाडू कक्षामध्ये जा. जे केलंय ते ग्राउंड आमचंच आहे आणि केलेलं आहे ते यज्ञेश्वर पाटील चांगलं केलं आहे. नक्कीच खूप चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतो. आपल्या खेळासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून जे शाहीर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे श्री सत्यनारायण कोपरे या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. खारीगाव संघाचे खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करू, आपण खेळाडू कक्ष आपल्याला बनवला आहे. राखीव खेळाडू कक्ष आहे, तिथे कुठलाही खेळाडू नसणार आहेत, त्यामुळे राखीव खेळाडू कक्षामध्ये आपण येऊन बसा. खारीगाव संघाचे जे सर्व खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करू, जिथे आपण खेळाडू कक्ष उभारलाय त्या खेळाडू कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. आणि या नियमाप्रमाणे आपण जी नियमावली आहेत तर खेळाडू कक्षामधूनच आपण तिथे बॅटिंगसाठी जायचं आहे. ते नियम मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या धाबामध्ये धावफलकावरती धाबा बनवल्या गेल्या त्या मात्र 60 धाबा विजयासाठी 61 धाब्यांचं लक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. घासकोपरी संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत सध्या प्लेइंग 11ची लिस्ट सुनील पाटील या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याच्या जोडीने आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात विजय पाटील, यज्ञेश्वर पाटील साहेबांना, हरेश्वर पाटील, विकास पाटील, सचिन पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, विजय हरिचंद्र पाटील, बालू भोईर, दीपक पाटील, विशाल पाटील, नरेश पाटील, संदीप पाटील हे सर्व खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहत आहेत. मैदानाचा इतिहास या संघाला माहित आहेत, मैदानाच्या चारही दिशा माहित आहेत, त्यामुळे पंच मैदानाच्या आतमधून रेडी होत आहेत. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकतात कोपरी संघ आपण प्लेइंग 11ची लिस्ट फिलअप करा. पहिल्याच बॉलला भिरकावलाय, पॅड वरती बॉल आहे, पॅड वरती बॉलला पाठवून दिलाय, बॉल चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध निघून सरळ पंचांचा सिग्नल, चौकार 4. दिशा भरकटली गोलंदाजाची. पहिल्याच बॉल वरती पॅड वरती बॉल ठेवला आणि पॅड वरती बॉल जर तुम्ही या मैदानावरती टाकाल ना तर तो बॉल फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारामध्ये तब्दील होईल, यात काही शंका नाही. चौकार येतो, चौकाराने संघाची धावसंख्या सध्या आपण धावफलकावरती पाहिली. लपटेड ड्राईव्ह आहे, चेंडूला मात्र कव्हर मध्ये पाठवलाय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत, तिथे मिसफिल्ड झाल्यात, मात्र नशिबाची साथ लाभतात, मैदानाची साथ तिथे लाभल्यात. 2 कंप्लीट, तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तिथे 3 धाबा देखील आपल्याला पाहायला भेटतात. 3 धाबा अगदी वेगाने कंप्लीट करतायत. या 3 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत, त्या मात्र 7 धाबा. 61 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करतायत श्री गणेश घासकोपरी मास्टर विरारचा संघ. गरजचं मैदान, अगदी या मैदानावरती अनुभव आहे, या मैदानाची चारही दिशा या संघाला माहित आहे, त्यामुळे प्रयत्न तर अगदी करतात चांगली गोलंदाजी करण्याचा. पुढील बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय खेळाडू, तिथे मात्र सुनील पाटील या खेळाडूला आपण पाहिलं. जेलची संधी तर होती, मात्र पॉलोत्रमध्ये जेल घेऊ शकले नाहीत. 1 धाव येत आहेत, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र 3 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धाबा. खूप सुंदर आयोजन श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीचं हे मैदान आणि या मैदानावरती आज चारही दिशेला आपण पाहिलं तर खूप सारा प्रेक्षक वर्ग. बॅकफुटला जाऊन चेंडूला टॅप केलाय, तर खेळाडू चेंडूवरती वेगाने पुन्हा एकदा येत आहेत. क्षेत्ररक्षण आता खूप चांगलं करतायत, फेकी देखील अॅक्युरेट होत आहेत, मात्र 2 धाबा तिथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. कव्हरअपच्या माध्यमातून विजय पाटील यांना आपण पाहू शकतायत. सध्या हरेश्वर पाटील तिथे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्ट्रगल करताना पाहायला भेटले. 2 होता, 2ला टेबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत, त्या 11 धावा. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता 4 बॉल मध्ये 11 धावा बनवल्यात. एक चांगल्या स्थितीमध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय हा संघ बॅटिंग करताना. खारीगाव मास्टरचा संघ. सलामीची जोडी, एका बाजूने संतोष आणि दुसऱ्या बाजूने संजय. संजयने आतापर्यंत 1 धाव बनवल्यात. संतोष खूप चांगली बॅटिंग करतायत, 1 चौकार आणि त्यानंतर यावेळीचा बॉल खूप चांगला. हरेश्वर पाटील तिथे खूप चांगले क्षेत्ररक्षण करतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये फेकले गेले आहेत. चेंडू आतापर्यंत संपले गेले, त्या षटकादरम्यान 5 आणि धावसंख्या धावफलकावरती 11 धाबा.
चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. या षटकादरम्यान आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालाय ते मात्र 5 आणि धावसंख्या तिथे तुम्हाला राईट हँड बॅट्समॅनची अगदी हवा तिथे आपल्याला पाहायला भेटतात आणि 4 ते 6चं एक सत्र असं जिथे लेफ्ट हँड बॅट्समॅन आणि राईट बॅट्समॅन या दोन खेळाडूंना मात्र चान्सेस सेम असतात. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. धावपलक्यावरती धावा लगावल्या गेल्यात 12 धावा. विशाल पाटील येत आहेत. एज आहे 35. सध्या गोलंदाजी मार्क्स वरती आपण त्यांना पाहू शकतात. विशाल राऊंड विकेटने पहिला बॉल. बॅकवुडला जाऊन चेंडूला टॅप केलाय श्री यज्ञेश्वरजी पाटील आणि तिथे आपण पाहतात खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतात पॉइंट मध्ये आणि क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये धाव जर आपण पाहिली तर 1 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 13 धावा. खूप चांगलं काम संपूर्ण लाईव्हची कमिटी NXT लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा थेट युट्यूब वरती प्रक्षेपण होत असताना पाहू शकतायत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतायत मिस्टर जय पाटील दहिसर. डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये मितेश म्हात्रे. ओ काय बॉल आहे खाली राहतोय. पिचिंग जर पाहिली तर तिथे विकेट किपर बीट झाले हरेश्वर पाटील. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील यांच्या माध्यमातून पंचांचा 22चा इशारा येतोय आणि 22च्या स्वरूपाने धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचतात. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचतात. त्या मात्र 14 धावा पाटला करतात मैदानाच्या आतमध्ये. 61 धावेचा धावसंख्या 14 धावा. चेंडू आतापर्यंत फेकून झाला त्या षटका दरम्यान 2 गोलंदाजी मार्क्स वरती आहेत. विशाल पाटील या खेळाडूकडे प्रचंड टॅलेंट आहे. या खेळाडूकडे प्रचंड गुणवत्ता आहे ती त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. बिरकावल्या बॉलला आडवा बॅटीने चेंडूला खेळून काढलाय तर क्षेत्ररक्षक तिथे दिलीप पाटील आपण पाहतात वेगाने चेंडूवरती प्रस्थान करतायत. 1 ला डबल मध्ये कन्व्हर्टर केलं जाईल आणि बॅकअप करत असताना श्री यज्ञेश्वरजी पाटील यांना आपण तिथे पाहू शकता. 2 धावा येत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 6 धावा. मास्टर क्रिकेट खूप चांगलं आता प्रगती करतात. खूप वेगाने मास्टर क्रिकेट पसरतात. एक खेळाडूंसाठी परभणी असतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही खेळत असता ते यंग टॅलेंट मध्ये तुम्ही खेळत असतात त्यानंतर तुमच्यासाठी एक शेवटचं क्रिकेट असतं. ते क्रिकेट म्हणजे मित्रांनो मास्टर क्रिकेट. राऊंड विकेटने बॅकफुटला जाऊन कट केलाय श्री यज्ञेश्वरजी पाटील. तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. जलचीची संधी प्रयत्न फाड होते तिथे मात्र बॉलला तिथे फील्ड केलं जाईल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय. धावची संधी होईल का मात्र 3 धावा आपल्याला पाहायला भेटतात. क्षेत्ररक्षकाची अगदी दाद द्यावी लागेल. ज्याप्रमाणे प्रयत्न तिथे राहिले मात्र अंतिम मोमेंटला चेंडू हातामधून निसटला आणि 3 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाण्याची सुविधा करा. आयोजन कमिटीला मी विनंती करू आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर मार्गस्थ व्हा. धावपलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 19 धावा. मागे आपण 2 बॅनर पाहू शकतो. एका बाजूला श्री गणेश गासकोपरी मास्टर 40+ एक बॅनर पाहायला भेटतो. त्याच्याच बाजूने श्री सत्यनारायण स्पोर्ट्स मास्टर संघ कोपरी हा एक बॅनर आपल्याला तिथे मागे पाहायला भेटतो. या 2 मास्टर संघांचे हे बॅनर आपण तिथे मागे पाहू शकतात. आपल्या मुख्य स्क्रीनच्या दिशेने मागच्या स्लाइड स्क्रीनच्या दिशेने आपण हे 2 बॅनर पाहू शकतात. यानंतर आणखीन एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येईल. कोपरी मास्टर विरार संघ सध्या आपण पाहिलं तर टॉस जिंकला गेलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. त्यांची प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवली गेलेत. कोपरी मास्टर संघाच्या माध्यमातून कॅप्टन आहेत प्रभाकर ओगे, प्रकाश पाटील असतील, हरिश्चंद्र पाटील, रवी पाटील, किशोर केनी, हरेश्वर पाटील, महेश पाटील, सचिन पाटील, नमन ओगे, शशिकांत पाटील, राजेश ओगे, रामचंद्र पाटील, निलेश पाटील, संजय ओगे, सतीश पाटील हे खेळाडू आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना कोपरी मास्टर विरारच्या वतीने आपण त्यांना पाहणार आहोत. जाऊयात गोलंदाजी मार्क्स वरती विशाल आहेत. विशाल या खेळाडूने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे मात्र त्याला विकेटच्या शोधामध्ये तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. धावपलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या मात्र 19 धावा. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत. बिरकावलाय बॉलला हवेमध्ये बॉल आहे. 2 खेळाडू आहेत. 2 खेळाडूंना भेदक बॉल सीमा पार येतोय. पंचांचा सिग्नल. चौकार 4. धावपलकावरती धाबा लगावल्या गेल्यात. दिपूजी पाटील साहेबांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलाय. रोज यांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय. षटकारासाठी 1000 आणि चौकारासाठी 500 रुपये.
बॅकवूडला जाऊन कळलाय पुन्हा एकदा श्री यज्ञेश्वरजी पाटील यांना आपण तिथे पाहतात. आज खूप वेळा चेंडू मात्र त्यांच्याकडे जातो आणि तेवढंच दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील करतात मैदानाच्या आतमध्ये. पॉइंट मध्ये खूप चांगली भूमिका ते मैदानाच्या आतमध्ये बजावतायत. धावफलकावरती धावा 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 2 षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 24 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या 24 धावा. अजून येणारे षटक असणार आहेत. 61 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत. इथून आमच्यापर्यंत टोटल नक्कीच पोहोचवली जाईल. 61 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि 61 धाब्यांचा पाठलाग करताना धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. त्या मात्र आपण पाहू शकता 24 धावा. अजूनही 37 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मध्ये 37 धाब्यांची गरज आहे. खेळाडू येतात गोलंदाजी मार्क्स वरती. मिस्टर विजय पाटील प्रचंड टॅलेंट या खेळाडूकडे देखील आहे. पहिला बॉल खूप चांगला तिथे हरेश्वर पाटील काय क्षेत्ररक्षण करतात, काय विकेट किपरची भूमिका बजावतात. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. निर्धाव चेंडू ज्या ज्या वेळी येतील ना त्या त्यावेळी श्री गणेश घासकुपे संघांच्या माध्यमातून अगदी टाळ्यांचा आवाज होईल. मात्र ज्या ज्या वेळी मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये येतो त्या त्यावेळी डगआउट खुश आहे ते कारीगाव मास्टर्स संघाचं. प्रत्येक षटकारासाठी कारीगाव मास्टर संघाला 1000 रुपये आहेत आणि चौकारांसाठी आपण 500 रुपयांचा पारितोषिक पाहू शकतात. विजय पाटील क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. एक खेळाडू आहेत तर डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक खेळाडू आहेत लॉंग ऑफला. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहेत तर डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आपल्याला तिथे पाहायला भेटतात. एक खेळाडू सध्या आपण पाहतात तर गली आणि फर्स्ट स्लिपच्या अगदी बाजूने आपल्याला पाहायला भेटतात. पॉइंट मध्ये आपण एक खेळाडूला पाहू शकतात श्री यज्ञेश्वरजी पाटील. पुढील बॉल ड्राईव्ह केलाय या हलक्याशात आणि चेंडूला मात्र पाठवलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा तिथे आरामातरित्या कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतायत. अजूनही 35 धाव्यांची गरज असणार मात्र 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी बालू भोईर बॅकअप तर करत होते. 3 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि खराब फेकीचा फायदा सध्या मैदानाच्या आतमध्ये झालाय. या 3 धावा येत आहेत. या 3 धाव्यांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. अजून येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 16 आणि 16 चेंडू मध्ये विजयासाठी 34 धाव्यांची गरज. 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 34 धाव्यांची गरज. आज अनेक प्रेक्षक वर्ग या मॅच आनंद घेतात. अनेक जण आपल्याला पाहतात. त्यामुळे आपला खेळ हा उजवा राहणं खूप महत्वाचं आहे. आपली कामगिरी ही तुम्हाला सर्वोत्तम करून दाखवावी लागेल. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. हरेश्वर पाटील त्या चेंडूला कव्हर अप करतायत. तिथे निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये फेकली गेली आहे. 15 चेंडू मध्ये 34 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. कौतुक करेन मी गोलंदाज विजय पाटील यांचं, कारण की ज्याप्रमाणे ते मैदानाच्या आतमध्ये अचूक लेंथ वरती भेदक मारा सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण या खेळाडूला पाहतायत. पुढील बॉल ऑस्टमच्या बाहेर चेंडूला इम्पॅक्ट केलाय. बॉल मात्र निघून गेलाय. सचिन पाटील वेगाने चेंडूवरती येतात. एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांनी या बॉलला स्टॉप केलं गेलाय. तिथे एकच धाव फक्त आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजूनही बॉल मैदानाच्या आतमध्ये असणार आहे ते 14 आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी 33 रन अजूनही विजयासाठी गरज असेल. 14 चेंडू आणि 33 धावांची गरज. पाहूयात मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारे खेळ रंगतोय. कमबॅक केलाय श्री गणेश घासकुपरी संघाने. उडवलाय आपली बॉलला. स्लॉट मध्ये बॉल आलाय. स्लॉट मध्ये बॉलला पाठवून दिलाय हवाई सफर वरती. बॉल निघून गेलाय सीमा पार. पंचांचा सिग्नल यूज अँड मॅक्झिमम षटकार. एक 1000 रुपये तर आमच्यापर्यंत जमा झाल्यात. षटकारासाठी आपण जे पारितोषिक पाहू शकतायत. एक षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी कारीगाव मास्टर संघाच्या खेळाडूंना 1000 रुपयांचा पारितोषिक असणार आहेत. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहेत. आणि त्याच रीतीने सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. खूप चांगली बॅटिंग आपण या 2 खेळाडूंच्या माध्यमातून सध्या पाहू शकतात. ओव्हर द विकेटने ही लेन चांगली होती. पुन्हा एकदा चेंडूला मात्र आपण पाहिलं हरेश्वर पाटील तिथे मात्र कव्हर अप करतायत. एक कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न बॅकअप झालाय मात्र 2 धावा
पूर्ण होतील का? मैदानाच्या आतमध्ये 2 धावा होत आहेत. पंचांचा बाईचा इशारा येतोय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू तुम्हाला इम्पॅक्ट करणं महत्वाचं होतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये करत होते. मात्र तिथून विकेट किपर बीट होताना आपण पाहिलं. आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही आपण पाहिलं तर या षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 षटक संपले गेले आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 25 धावा. डीजे सामन्याला चढलाय रंग, सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. पर्यंत वेळ आहे तर आपण देणगीदारांचा नाम उल्लेख देखील होणं खूप गरजेचं आहे. 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. मैदानाच्या बाहेर आपण येऊ शकत नाही. तर जे काही असणार आहे ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. या स्पर्धेच्या माध्यमातून देणगीदारामध्ये आदरणीय सन्माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रभाग समिती चे सभापती 30,000 रुपयाची देणगी आलेत. सुनंदा प्रमोद पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची देणगी आलेत. राजेश केशव पाटील साहेबांच्या माध्यमातून 4,000 रुपये. सुरेश मुकुंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. दिलीप पाटील नारंगे यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. जतीन पाटील सायनाथ यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. कैलास पाटील साहेब गवराईपाडा यांच्या माध्यमातून 11,000 रुपयाची देणगी आलेत. सुभाष बालकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून 2,000. साई श्री वॉटर सप्लायर यांच्या माध्यमातून 2,000. साई सृष्टी एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 2 दिवस जे काही पाण्याची सुविधा असेल जी आपल्याला लागेल ती त्यांच्या माध्यमातून पुरवली गेलेत. मनोहर भाऊ पाटील यांच्या माध्यमातून 3,000 रुपये. भूषण रमाकांत पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. सदानंद गजानन पाटील यांच्या माध्यमातून आपण जे जेवणासाठी जे चिकन पाहतात 100 किलो ज्यांच्या माध्यमातून दिले गेलेत. रामाभाऊ पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. हरेश्वर मुकुंद मात्रे यांच्या माध्यमातून 5,000. रमेश माणिक पाटील कोपरी यांच्या माध्यमातून 2,000. बालचंद्र केशव गावड साहेबांच्या माध्यमातून 5,000. त्यानंतर मुकेश रमेश पाटील यांच्या माध्यमातून 2,000. मनोज कमलाकर राऊत यांच्या माध्यमातून 5,000. रुपेश पाटील सप्लायर आहेत गावाच्या माध्यमातून जी वर्गणी आल्यात त्यांच्या माध्यमातून 1,000. मंगेश नारायण पाटील 1,000. रिक्षा चालक मालक यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आल्यात. लक्ष्मण पद्मन पाटील यांच्या माध्यमातून 1,000. जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून 1,000. राजेश रमेश पाटील RR यांच्या माध्यमातून 1,212. 12 ही आपण देणगी पाहू शकतायत. सुनील शांताराम नगरकर यांच्या माध्यमातून 501. रमेश पिलाजी पाटील 501. गजानन पद्मन मात्रे 1,000. नारायण विठ्ठल मात्रे 5,000. सुमन पंढरीनाथ पाटील यांच्या माध्यमातून 1,001. अनिल पांडुरंग पाटील 501. राजेश चंद्रकांत पाटील 2,000. केशव गोविंद पाटील 1,000. ज्ञानेश्वर पिलाजी पाटील 501. भावेश महादेव पाटील 1,000. हर्षद किसन पाटील 1,000 यांच्या माध्यमातून देणगी आल्यात. बालचंद्र काशीनाथ पाटील 1,111. अनेक देणगीदार आहेत. देणगीदारांचा आम्ही नाम उल्लेख करणारच आहोत. मात्र जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच देखील सुरू आहेत. 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. क्षेत्र कुठलंही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट हे करून दाखवावे लागतील. कष्ट तर मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करतायत. मात्र घासकोपरी संघाला एखादी महत्वाची बहुमूल्य विकेट इथे मात्र त्यांना प्राप्त करावी लागेल. 12 बॉल मध्ये 25 ची गरज. सचिन पाटील पहिला चेंडू लोवर फुलटस बॉल आहे. बॉलला कन्वर्ट केलाय. बालू भोईरच्या वरून मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. पंचांचा सिग्नल यूज अँड मॅक्झिमम षटकार. प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचा पारितोषिक आतापर्यंत आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करतात. 11 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज. आकृतब्याचा बॉल आहे. बॅकवुडला जाऊन स्लॅश केला. खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात. तिथे एक धाव आपल्याला पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेसाठी कॉल देत होते मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठल्याही प्रकारचा कॉल नसेल. एकच धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. 10 चेंडू आहेत. 10 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. NST लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करू या क्रीडा नगरीमध्ये.
खूप चांगला फटका आहे तिथे पाठलाग करतायत श्री यज्ञेश्वरजी पाटील. या चेंडूचा बॉलला स्टॉप केलं जाईल का? चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलाय. 2 धाबा आपल्याला पाहायला भेटतात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि तिथे पाहता पाहता 3 धाबा देखील आपल्याला पाहायला भेटतायत. 9 चेंडू आहेत. 9 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 15 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन आहे. कुठल्याही संघाच्या बाजूने हा सामना जाऊ शकतोय. दशरथ गजानन पाटील आणि महेंद्र पाटील सायना त्यांच्या माध्यमातून युट्यूब हे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल समाजसेवक आदरणीय दशरथ पाटील साहेबांचं आणि महेंद्र पाटील साहेबांचं देखील आम्ही मान्यवरांच्या वतीने संपूर्ण घासकोपरीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जवळ मॅचच्या दिशेने महत्वाचा मॅच आहे. येणारे बॉल आहेत 9 चेंडू मध्ये 15 धाब्यांची गरज. ओव्हर द विकेटने खूप चांगला चेंडू तिथे विकेट किपर बीट मागे खेळाडू बीट झाल्यात. बॉल चाललाय सरळ पंचांचा सिग्नल बाईच्या स्वरूपाने येतोय. चौकार 4. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 11 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. महत्वाच्या श्रेणी खूप चांगली गोलंदाजी तर करत होते सचिन. मात्र सचिनचा भरपूर समाचार मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आपण इथे खेळाडूंना पाहिलं. खूप चांगली बॅटिंग करतात संतोष आणि एका बाजूने आपण पाहिलं संजय पाटील. या 2 खेळाडूंना संतोष राऊत आणि संजय मध्ये भागीदारी 50 ची झाल्यात. त्यामुळे जर टाळ्यांचा आवाज या 2 खेळाडूंसाठी येऊ द्यात. 50 धाब्यांची खूप चांगली पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून सध्या उभारली गेल्यात. धावपलकावरती धाबा लगावला गेला. 50 धाबा. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. या षटकातील आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत 8 बॉल मध्ये 11 धाबा. अजूनही मॅच ऑन आहे. म्हणजे सामना कोणाच्याही बाजूने जाऊ शकतात. प्रयत्न केला तर घासकोपरी संघ देखील ही मॅच जिंकू शकतात. मात्र त्यांना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या करावी लागेल. नियंत्रणबद्ध गोलंदाजी त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 11 धाब्याची गरज. हे 2 चेंडू सचिनचे खूप निर्णायक ठरू शकतात. राईट टर्म ओव्हर द विकेटने पुढील बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूला मात्र इम्पॅक्ट केलाय. विकेट किपर बीट झाल्यात. बॉल मात्र पंच आमच्यापर्यंत वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. व्हाईट +1 एकूण 2 धाबा ऍड होत आहेत. येणारे बॉल आहेत आता मैदानाच्या आतमध्ये 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज. थोडस खराब प्रत्यक्षीकरण गोलंदाजीच्या माध्यमातून राहिलं. 8 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज. ओव्हर द विकेटने भिरकावलाय. स्लॉट मध्ये बॉल आलाय. स्लॉट मधल्या बॉलला या मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीत. बॉल सीमा पार. षटकार येतोय. यूज अँड मॅच साठी फक्त 3 धाव्यांची गरज. राहिल्यात येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 7 आणि 7 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज. 3 बिग हिट 3 मॅक्झिमम षटकार इथे खेळत असताना बॅट्समॅनला आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये संतोष खूप चांगली बॅटमॅन करतात. खूप चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतात. संतोष राऊतचा आपण घमासान मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. जास्तीत जास्त फटके मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करतात. 35 धाब्यांवरती ते वैयक्तिक बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. एका बाजूने संजयला आपण पाहिलं. संजय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 14 चेंडू मध्ये 35 बनवल्यात संतोषने. 3 धाब्यांची गरज. उडवलाय बॉलला. हवेमध्ये बॉल. कुठलाही खेळाडू जात नाही बॉल वरती. बॉल सीमा पार. विजयी चौकारी ते मात्र खेचून आणलाय आणि या मॅचला जिंकलं गेलंय. वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन खारीगाव मास्टर. हार्ड लक बाय श्री गणेश घासकोपरी मास्टर संघ. सुरुवातीला बनवल्या होत्या 60 मात्र 61 धावा डिपेंड करू शकले नाहीत. तिथे हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मी पुन्हा एकदा विनंती करेन 2 संघ आपण एका लाईनअप मध्ये या 2 खेळाडूसाठी टाळ्या होऊ द्यात. या 2 खेळाडूंनी मॅचला संपवलाय आणि 61 धाब्यांची एक अभूत भागीदारी पार्टनरशिप त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये उभारलाय. जाऊया डीजे कडे. घेऊया छोटासा ब्रेक. थँक्यू. नवगर संघ दाखल होतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. मास्टर क्रिकेटच्या माध्यमातून नवगर संघ देखील सध्या पोहोचत. नवगर मास्टर बी चा संघ मात्र दाखल झालाय. आपलं सहर्ष स्वागत असेल या ऐतिहासिक मैदानावरती. मी विनंती करतोय एका लाईनअप मध्ये आपण